नमस्कार. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज मी बनवते शिवजयंती स्पेशल थाळी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी इथे ठेचा करणार आहे. त्यासाठी मी मिरच्या, लसूण, कोथिंबीर हे घेतलं आहे. तवा गरम करायचा आणि त्यामध्ये मिरच्या टाकायच्या. इथे आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. इथे मी मोठ्या वाटत होत्या म्हणून परत त्याचे तुकडे करून टाकले आणि थोड्या भाजून झाल्या की त्यामध्ये तेल टाकायचं आणि छान असं भाजायचं. त्या भाजल्या की त्याच्यामध्ये आपण लसूण टाकायचा आहे घेतलेला. लसूण पण छान भाजायचा आणि त्याच्यानंतर भाजलेले शेंगदाणे थोडे टाकायचे आहेत. सगळे हे भाजून झालं की त्यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला जिरे टाकायचे आहेत, जेणेकरून ते जळणार नाहीत आणि त्याचा सुगंध असा छान येईल. आता गॅस बंद करायचा आणि एका ग्लासने किंवा खलबत्त्याच्या ह्याने आपण हे बारीक करून घ्यायचं आहे त्याच तव्यामध्ये गरम असताना, म्हणजे पटकन बारीक होतं. थोडंसं बारीक करून झालं की त्यामध्ये मीठ टाकूया आणि कोथिंबीर चिरून टाकूया आणि तेही ग्लासने छान असं परत बारीक करूया, म्हणजे छान असं बारीक होईल. आणि खरं सांगायचं तर हा मिरचीचा ठेचा जास्त बारीक चांगला लागत नाही, त्यामुळे मी मिक्सरमध्ये नाही बारीक करत. मी असाच ग्लासने किंवा खलबत्त्याच्या ह्याने बारीक करते. त्याच्यामुळे ह्याची चव पण खूप छान लागते तव्यातच बारीक केल्याने. अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा ठेचा. आणि तुमच्याकडे पण कोणत्या पद्धतीने करतात तोही मला सांगा. आपला ठेचा तयार आहे. आता आपण पिठलं बनवूया. इथं पिठल्यासाठी मी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर हे घेतलं आहे, ते बारीक करून घ्यायचं. आता फोडणीसाठी कांदा 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक करून आणि मिरची, आलं, लसणाचं वाटण, मिरची बारीक चिरलेली, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेलं आहे. आता तेलामध्ये जिरे, मोहरी टाकून छान असं तडतडलं की त्यामध्ये आपण चिरलेला एक कांदा टाकायचा आहे. तो छान असा भाजायचा आहे. त्यामध्ये आपण मिरची आणि कढीपत्ता पण टाकून घ्यायचा. हिंग टाकायचं थोडंसं आणि जे आपण वाटण तयार केलेलं होतं मिरची, लसूण, आलं याचं, ते पण टाकून घ्यायचं. ते छान असं भाजून झालं की त्यामध्ये हळद टाकायची, थोडीशी चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकायचं आणि 1 वाटी आपण इथं पाणी टाकलेलं आहे. 1.5 वाटी पण तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जसं घट्ट हवा असेल तसं. आता त्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत एका भांड्यामध्ये मी 2 चमचे मोठे असे बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडी हळद टाकलेली आहे आणि पाणी टाकून छान असं मिक्स करून त्याच्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहे. याने आपल्या गुठळ्या होणार नाहीत पिठल्यामध्ये. असंच आपण बेसन टाकलं की गुठळ्या होतात, म्हणून हे मी असं करते. आणि ते आपण छान असं सतत हलवत त्यामध्ये टाकायचं आहे मिश्रण आणि झाकण ठेवून आपण छान असं पिठलं शिजून द्यायचं. आता आपलं पिठलं छान असं शिजलेलं आहे, बघतच असाल. वास खूप छान येतो आहे. तुम्ही पिठलं कोणत्या पद्धतीनं करता किंवा पिठल्यामध्ये तुम्ही मिरची पावडर हे टाकून वेगवेगळ्या प्रकारे पिठलं केलं जातं, तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. थोडीशी वरून कोथिंबीर टाका. खूप छान होतं हे अशा प्रकारे. आता आपण थाळी तयार करूया. त्याच्यासाठी मी इथं ठेचा घेतला आहे एका साईडला, पिठलं घेतला, पिठल्याची वाटी ठेवलेली आहे, दह्याची वाटी आहे, गोड शिरा केला होता, लोणी आहे आणि छान असा मसाले भात केला होता. ही शिवजयंतीची मी थाळी बनवली होती. तुम्ही काय बनवलं होतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय, जय शंभूराजे. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आणि तुम्ही शिवजयंती कशी साजरी केली तेही सांगा. मराठा बादशाह झाला, ही गोष्ट काय सामान्य झाली नाही. थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराज की जय.